सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडे गावातील ग्रामस्थांनी आत्ता येणाऱ्या ज्या सुरू आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्याच्यावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. मतदान करणार नाही असा त्यांनी थेट इशारा या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला दिलेला आहे. त्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत स्वतः त्या गावातील ग्रामस्थ आहेत. तुमचं नाव सांगा आणि काय तुमच्या मागण्या आहेत आणि का बहिष्कार टाकला आहे? माझे नाव श्रीकांत शामराव मोहिते, माजी उपसरपंच बलगवडे. आमची मागणी अशीच होती की या सोलर प्लॅन्टला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नव्हता. आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्यातली जी वृक्ष लागवड आहे, झाडं आहेत आमच्या त्या जागेमध्ये, त्यातली झाडं तोडून तुम्ही कुठलाही प्रोजेक्ट राबवू नका. आमच्या गावामध्ये त्या साईडलाच आमचं मोकळं रान क्षेत्र होतं जिथं झाडं नव्हती. त्या क्षेत्रा ठिकाणी तुम्ही सोलर तुमचा प्लॅन्ट बसवा असं आमच्या गावकऱ्याचं म्हणणं होतं. त्या गोष्टीसाठी आम्ही सर्व ठिकाणी कलेक्टर साहेबांच्याकडे भेटलो, तहसीलदार साहेबांना भेटलो, बाकीच्या सगळ्या तुमच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटलो, सगळ्यांच्यासंग चर्चा केली. कोणच आम्हाला दाद देत नाही म्हणून आम्ही परत काय केलं, लोकशाहीचा मार्ग म्हणून आम्ही उपोषणाला बसलो. म्हणजे उपोषणाला बसल्या आमच्या चौथ्या दिवशी काय केले, आमचे माजी खासदार संजय काका पाटील व माजी आमदार सुमनताई पाटील व तहसीलदार यांनी येऊन आम्हाला असं आश्वासन तहसीलदार यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुमचा हे प्रोजेक्ट आम्ही झाडं तोडून अजिबात झाडं तोडून करत नाही, जिथं मोकळ्या ठिकाणी आहे ते करतो असं म्हणून आमच्याकडून आमचं उपोषण गावकऱ्यांचं सोडून घेतलं आणि थोड्याच दिवसात त्यांनी परत हाय त्याच ठिकाणी कुठलाही काही न राबवता परत हाय त्याच ठिकाणी प्लॅन्ट झाडं तोडून त्यांनी केला. 12,000 जवळजवळ 555 झाडं अशी पंचनामा खोटा करून ॲक्च्युली 12,027 झाडं होती, पण खोटा 555 झाडाचा फक्त पंचनामा केला होता. मग आमचं म्हणणं काय होतं, तुम्ही झाडं तोडून काही कुठलंही प्रोजेक्ट राबवू नका, जिथं झाडं नाहीत तिथं मोकळ्या ठिकाणी आम्ही राहावा. मग इथं शिफ्ट करायचं परवानगी सगळ्यासनी आश्वासन गावाला दिले, पण कुठलंही आश्वासन न पाळता हिनी आहे तिथंच पोलीस बंदोबस्तात तो प्रोजेक्ट राबवला. या निषेधार्थ आम्ही सर्व ग्रामस्थांनी काय केलं, ग्रामसभा घेऊन असं ठरवलं की इथून पुढं आपल्याला जर ही दाद देत नसतील किंवा आपल्याला कोण न्याय देत नसेल तर आपण इथून पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार घालायचा असं सर्वानुमते ग्रामसभेत ठरलेलं आहे. मला एक सांगा, नेमकं तुमचा त्या सोलर कंपनीला विरोध आहे, सोलर प्लॅन्टला विरोध आहे, नेमका विरोध कशासाठी आहे आणि काय तुमच्या मागण्या आहेत नेमक्या? आणि राज्य सरकार असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, कसं फसवलं गेलं आहे तुम्ही? नमस्कार, माझे नाव निवास बापूराव पाटील, बलगवडे तंटामुक्ती अध्यक्ष. आमचा त्या सोलरला किंवा शासनाला प्रशासनाला काहीच विरोध नाही. आमचं मत एकच आहे की झाडं तोडून एक झाड लावायला आज काय असू परिस्थिती होत्या, आपण झाडे लावा झाडे जावा कशासाठी म्हणतो. 12,000 झाडं एका वेळेला तोडली गेली, 2 दिवसात त्यांनी JCB आणून तोडली गेली. उपोषण लोकशाहीच्या मार्गाने केलं होतं आम्ही, ते आमचं मोडीत काढलं गेलं. संवेदनशील म्हणून माझी खासदार दोघंही आली. दोघांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला ज्याच्याकडं हा प्रशासनाकडं महाराष्ट्र शासनाच्या महावितरणकडं हा प्रोजेक्ट आहे म्हणजे चालवायला ज्या शासनाकडं आहे त्याचे वकील साहेब म्हणून मेन जिल्ह्याचे अधिकारी आहेत, त्यांनी ते स्वतः आलते. तहसीलदार साहेब स्वतः होते, मी प्रशासकीय अधिकारी स्वतः होते. ते असतानासुद्धा त्यांनी आम्हाला 4 दिवस, मी स्वतः, माझे मित्र कांतीलाल मोहिते आणि शेतकरी नेते ज्योतिराप्पा हे सुद्धा त्या उपोषणात 4 दिवस आमच्याबरोबर स्वतः होते आणि आमच्यातले एक ऋषिकेश पाटील म्हणून ते पण होते. 4 दिवस आम्ही उपोषण बिना अनाचं केलं. 4 दिवसानंतर 4थ्या दिवशी येऊन ह्या दोघांनी उपोषण सोडवलं. आम्ही त्यांच्या शब्दाला किंमत दिली. आमचं मत एकच आहे की झाडं तोडून हा प्रोजेक्ट नको. एका साईडला जागा असताना त्यांना आम्ही म्हणत होतो की एका साईडला बनवून जागा आहे, तेवढं क्षेत्र बसू शकते, मोकळी जागा, एकही झाड तोडायला लागत नाही, छोटी झाडं आहे ती तोडून तुम्ही प्रोजेक्ट करा. ती झाडं आम्ही लावताना आमच्यातल्या महिलांनी त्याला पाणी कसं घातलं, ती झाडं कशी जगवली, 20 वर्षापूर्वीची झाडं होती. आमचं एवढंच मत होतं की तो प्रोजेक्ट मोकळ्या जागेत करावा, पण प्रशासनानं कुठलंही ते ऐकलं नाही. आम्ही म्हणजे जवळजवळ आम्ही 11 जणांना पार्ट्या करून हे कोर्टातसुद्धा आम्ही जाऊन ते नोटिसा देऊनसुद्धा आमचं ते काही थांबलं गेलं नाही. हे झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेला उपोषण आमचं माघार घेतलं गेलं त्यावेळेला आम्ही जाऊन कलेक्टर साहेबांना भेटलो, जिल्हा आपल्या वन खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी आम्हाला काही दाद दिली नाही. आमचं एवढंच मत आहे की झाडं तोडून हा प्रोजेक्ट करायला नाही पाहिजे होता आणि ते आता जो प्रोजेक्ट तयार केला याने आमच्या गावाची नुकसान भरपाई झाडाची पहिली मुळात दिली पाहिजे त्याने आणि इथून पुढचं कुठलंही इलेक्शन येऊ द्या
आमच्या पूर्ण गावात त्यांनी यावं. आता अधिकारी सगळे येऊ देत तिथं. आम्ही सगळं गाव तयार आहे तिथं गोळा व्हायला. आमच्या गावात सगळी चर्चा घडवायला सुद्धा तयार आहे. आमचा प्रशासनाला कुठलाही विरोध नाही. लोकशाहीच्या मार्गानं आम्ही उपोषण केलं होतं. आम्ही लोकशाहीच्याच मार्गानं जाणार. आम्हाला सरकारच्या विरोधात आमचं काहीच नाही. आमचं मत एवढंच आहे की आमचं त्यांनी म्हणणं कुठल्याही प्रकारचं ऐकून घेतलं नाही आणि गावाच्या विरोधात हा प्रोजेक्ट तयार केला आहे. आमचं एवढंच मत आहे, येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनला ग्रामपंचायत असो, येणारे आमदारकी असो, खासदारकी असो, कुठलीही असो, जोपर्यंत आमच्या गावाचा तोडगा निघणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण, आमचं हे बहिष्काराचा आम्ही त्या विषयावर ठाम राहणार. आणि आमचं पूर्ण गाव ह्याच्यावर आहे. आम्ही काही कुणावर दबाव टाकला आहे असा काही विषय नाही. आमची 12,000 झाडं तोडली गेली. आता ती 12,000 झाडं लावणं एवढं सोपं नाही. आणि 5,000चा पंचनामासुद्धा आमचा खोटा आहे यांचा. आमच्याकडे त्याकडे पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत, सगळं आहे. आमचं एवढंच मत आहे. आणि इथून पुढच्या काळात कोणतंही इलेक्शन असो आमचाही बहिष्कार राहणार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. याबाबत तुमची भूमिका ग्रामपंचायती काय आहे? ग्रामसभा घेऊन काय निर्णय घेतला? आमचं आता परवाच्या दिवशी ही ज्यावेळेला उपोषण आमचं माघार घेतलं गेलं त्याच्यानंतर आम्ही एक ग्रामसभा घेतली. त्या ग्रामसभेत सर्वांमध्ये ठराव झाला गेला आहे की बाबांनो, इथून पुढच्या काळात कोणतेही इलेक्शन येऊ द्या की त्या इलेक्शनला आपण मतदान करायचं नाही, असं सगळ्या सर्वांच्या मते ठरले गेलेलं आहे. म्हणजे तुमचं जे नुकसान झालेलं आहे ते भरून द्यावं, हां, 100% हेच मागणी आहे ना तुमच्या? आमचं मत एकच आहे की ती 12,000 झाडं ती असताना तोडून का तिकडे केला तुम्ही प्रोजेक्ट? म्हणजे मनमानी कारभार आहे. ते मनमानी कारभार कुठेतरी थांबला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात आमच्यात आता बऱ्याचशाच आमच्या अडचणी आहेत. त्यांनी स्पॉटला यावं, तिथं समोरासमोर आमचं गाव सांगेल ते त्यांनी मान्य करायला पाहिजे. तेच काहीच मागणी आहेत तुमच्या? आमच्या आता मागण्या आहेत की आमचं जरा काय झाले, मूळ गावठाण विस्तारवाढी योजना 25 वर्ष झाली नाही. आणि गावठाण विस्तारवाढी योजनेसाठी आम्ही प्रस्ताव दाखल करायचं होतं, तोपर्यंत हे उपोषण झालं. आमचं मत आहे की गावठाण विस्तारवाढी योजना करावी. आमच्या गावासाठी राहिलेले क्षेत्र आहे ते गावठाण विस्तारवाढीत घालून यांनी द्यावं. ही एक म्हणजे अत्यंत ही जी मागणी आहे आमच्या गावची आणि ही महत्त्वाची मागणी आहे. आणि येणाऱ्या काळात बाकी काही समोरासमोर चर्चा होईल ती गाव सांगेल त्यावेळेला. जे विषय नवीन निघतील ते चर्चेच्या दरम्यान ते सुद्धा त्या प्रशासनानं मान्य करावेत. नक्कीच आपण बघू शकता जिल्हा प्रशासनाने आणि राज्य सरकार यांनी त्वरित भूमिका जाहीर करावी आणि भूमिका स्पष्ट करावी. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही मतदानच करणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकावर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे. तसा ग्रामसभेत त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.